नमस्कार मंडळी, मी तृप्ती शुभम रोटे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ, जय श्री गुरुदेव दत्त। मंडळी, उद्याचा दिवस हा काही साधारण दिवस नाही। ज्योतिषशास्त्राच्या मते तब्बल 1000 वर्षांनंतर असा अद्भुत योग जुळून आला आहे। एकीकडे माता लक्ष्मीचा अत्यंत आवडता मार्गशीर्ष गुरुवार आणि दुसरीकडे साक्षात त्रिदेवांचे रूप असलेल्या दत्त गुरूंची जयंती। असा महासंयोग आपल्या आयुष्यात पुन्हा कधी येईल सांगता येत नाही। जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल, कर्जाचा डोंगर झाला असेल किंवा घरात सतत कटकटी होत असतील, तर उद्या सकाळीच तुमच्या घरात उंबरठ्यावर ही एक छोटीशी वस्तू ठेवा आणि मग पहा चमत्कार। नशीब पलटायला वेळ लागणार नाही। मैत्रिणींनो, मार्गशीर्ष महिना हा स्वतः भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला प्रिय आहे। त्यातच गुरुवार म्हणजे लक्ष्मी मातेचा आराधनेचा दिवस आणि याच पवित्र दिवशी दत्त जयंतीचा योग येणे म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे। या दिवशी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांची आणि सोबतच धनलक्ष्मीची कृपा मिळवण्याची सुवर्ण संधी आहे। त्यामुळे हा उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा असणे खूप गरजेचे आहे। तर मंडळी, हा उपाय आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी अंघोळ झाल्यानंतर लगेच करायचा आहे। आपल्या घराचा उंबरठा हाच लक्ष्मीचा प्रवेशद्वार मानला जातो। तिथे सकारात्मक ऊर्जा साठलेली असते। तुम्हाला काय करायचे आहे? सकाळी स्वच्छ स्नान करून शुभ्र किंवा पिवळे वस्त्र परिधान करा। त्यानंतर घराचा मुख्य दरवाजा आणि उंबरठा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। त्यावर हळद कुंकू अर्पण करून पूजा करा। आणि आता ती जादुई वस्तू तुम्हाला घ्यायची आहे। एक अख्खे हळकुंड आणि एक 5 रुपयाचे नाणे। होय, फक्त या दोन्ही वस्तूंना थोडं हळद कुंकू लावा। त्यानंतर उंबरठ्याच्या उजव्या बाजूला घरातून बाहेर जाताना उजवी बाजू थोडे तांदूळ ठेवा आणि त्यावर ते हळकुंड आणि नाणे स्थापित करा। वस्तू ठेवल्यानंतर तिथे एक तुपाचा दिवा लावा आणि मनोभावे माता लक्ष्मीला आणि दत्त गुरूंना विनंती करा की माझ्या घरातील दारिद्र्य दूर करा आणि सुख समृद्धीने घर भरून टाका। तिथेच उभे राहून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा 11 वेळा जप करा। हा उपाय केल्याने घरातील वाईट नजर, दोष आणि नकारात्मकता क्षणात नष्ट होईल। दत्तगुरूंच्या कृपेने अडकलेली कामे मार्गी लागतील आणि लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने धनवर्षा होईल। मंडळी, संध्याकाळी ते हळकुंड आणि नाणे उचलून आपल्या देवघरात ठेवा किंवा तिजोरीत लाल कपड्यात बांधून ठेवा। वर्षभर तुम्हाला पैशाची कमी भासणार नाही। हा उपाय अत्यंत प्रभावी आहे। फक्त श्रद्धेने करा। हा दुर्मिळ योग गमावू नका। ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आताच शेअर करा, कारण पुण्य वाटल्याने वाढते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अद्भुत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय श्री गुरुदेव दत्त।